मवियाचा राज्यसभेचा राजकीय खेळ सुरू असतानाच आणि शरद पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी बाहेर आली असतानाच मवियातला वाद आणखी वाढवणारी बातमी समोर आली आहे। कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे हे प्रियंका चतुर्वेदी यांच्या नावासाठीच जास्त आग्रही असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत। त्यांच्या पक्षात इतरही अनेक वरिष्ठ नेते मंडळी राज्यसभेसाठी फिल्डिंग लगावतायत। दुसरीकडे शरद पवार यांच्यासाठी संजय राऊत बॅटिंग करतायत। मात्र तरीही आदित्य ठाकरे प्रियंका यांच्यासाठी आग्रही असल्याच्या चर्चांनी आता मवियाला बुचकळ्यात टाकलाय। मागेही शिवसेना फुटली नव्हती तेव्हा प्रियंका चतुर्वेदींना राज्यसभेवर पाठवल्यावरून अनेक नेत्यांनी उघड नाराजी बोलून दाखवली होती। तसेच संजय शिरसाट यांनी तर प्रियंका चतुर्वेदी सुंदर असल्यानं त्यांना आदित्य ठाकरेंनी राज्यसभेवर पाठवलंय असं आपल्याला खैरे म्हणाले होते, असा दावा शिरसाटांनी केला होता। मात्र दिवस उलटले, शिवसेना फुटली आणि या चर्चा भूतकाळात विसवल्या गेल्या। आता राज्यसभेच्या निवडणुका लागल्यानं आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंनी यांनी सतत वेगळी भूमिका मांडल्यानं त्याच चर्चा पुन्हा सुरू झाल्यात। बरं, प्रियंका चतुर्वेदी या काही मूळच्या शिवसैनिक नाहीत। काही वर्षांपूर्वी त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यांना लगेच राज्यसभाही मिळाली। मग शिवसेनेतल्या वर्षानुवर्षे पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या नेत्यांनी काय घोडं मारलंय असा सवाल विचारला जाणं साहजिक आहे। शिवसेना फुटल्यानंतरही संभाजीनगरमधील दोन नेते हे शिंदेंसोबत गेले नाहीत। ते म्हणजे चंद्रकांत खैरे आणि दुसरे म्हणजे अंबादास दानवे। या दोघांचीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा असतानाही आदित्य ठाकरे त्यांच्या नावासाठी का आग्रही नाहीत असा सवाल शिवसैनिकांना नक्कीच पडला असावा। जर महिला नेतृत्व म्हणूनच विचार करायचा झाला तर ठाकरेंच्या शिवसेनेत सुषमा अंधारे यांचं नाव पहिलं येतं। उलट अंधारे प्रत्येक मुद्द्यावर बोलतात, प्रत्येक आंदोलनात दिसतात, पक्षाची बाजू नेटानं लावून धरतात। मग त्यांच्या नावाची साधी चर्चाही नाही आणि पक्षाच्या आंदोलनात क्वचित दिसणाऱ्या, फक्त दिल्लीत सक्रिय आणि राज्यातील मुद्द्यांवर गायब दिसणाऱ्या प्रियंका चतुर्वेदींसाठी एवढी ओढ का असा सवालही अनेकांना पडलाय। दुसरीकडे शरद पवार यांच्यासारखं मातब्बर नाव पुढे आल्यानंतरही आदित्य ठाकरेंकडून मवाळ भूमिका दिसली नाही। सर्वात जास्त जागा आमच्या असल्यानं राज्यसभेची जागा आमची आहे, त्यामुळे राज्यसभेवर कोण जाणार हे आम्ही ठरवू अशी आक्रमक प्रतिक्रिया आदित्य ठाकरे वेळोवेळी देत आले। त्यामुळे शरद पवार यांच्यापेक्षाही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रियंका चतुर्वेदींचं वजन जास्त आहे का या प्रश्नानं अनेकांना हसू फुटलंय। प्रियंका चतुर्वेदींकडे दिल्लीतील राजकारणाचा अनुभव आहे, मात्र त्यांना चळवळीचा फारसा वारसा नाही। त्या दिल्लीतील डिबेटमध्ये पक्षाची बाजू नेटानं लावून धरतीलही, मात्र त्यांना ग्रामीण राजकारण किंवा ग्राउंड रियालिटी कदाचितच माहिती असावी अशी परिस्थिती आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडे लावून धरण्यासाठी इतर पर्याय असताना आणि समोर शरद पवारांसारखं नाव असताना आदित्य ठाकरेंनी प्रियंका चतुर्वेदीच नाव लावून धरल्यानं चर्चा तर होणारच। आता शरद पवारांच्या नावाला मवियाच्या सर्व पक्षांकडून हिरवा कंदील मिळाल्याचं कळतंय। उद्या शरद पवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे मवियात आता तरी हे मिटलंय का की उद्या पुन्हा यावरून आणखी काही नवा ट्विस्ट पाहायला मिळतोय हेही कळेलच। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।